मी वयाची 50शी ओलांडलेली पण मनाने अजूनही काहीशा तरुण असलेल्या एका स्त्रीचे कथन आहे. माझ्या आयुष्याचा तो काळ होता जिथे सर्व काही एका ठरलेल्या साच्यात बसल्यासारखे वाटत होते. माझा नवरा एक कर्तबगार व्यावसायिक, त्याचे सर्व लक्ष त्याच्या कामातच गुंतवून ठेवत असे. सकाळी लवकर कामावर जाणे आणि रात्री उशिरा परत येणे हे त्याचे वेळापत्रक होते. तो शारीरिक दृष्ट्या माझ्यासोबत घरात असे, पण मानसिक दृष्ट्या मात्र तो नेहमीच त्याच्या उद्योगात गुंतलेला असायचा. त्यामुळे घरात असूनही मला एकटे वाटायचे. एक प्रकारची खोलवरची पोकळी माझ्या मनात निर्माण झाली होती, जी भरून काढण्यासाठी मला काहीच मार्ग दिसत नव्हता. माझे दिवस स्वयंपाकघर आणि घरकामातच जात असत आणि रात्र रिकाम्या अपेक्षांच्या विचारात संपत असे. या एकाकीपणातच एक दिवस माझ्या नंदेचा फोन आला. तिचा मुलगा, माझा भाचा, काही काळ आमच्या घरी राहायला येणार असल्याचे तिने सांगितले. सुरुवातीला मी थोडी साशंक होते. माझ्या आधीच उदास आयुष्यात आणखी एक जबाबदारी, असा विचार माझ्या मनात डोकावला. पण त्याला पाहून माझे विचार बदलले. तो माझ्या दारात उभा होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतपणा होता. त्याच्या येण्याने घरात एक वेगळीच अनपेक्षित चैतन्यमय ऊर्जा आली. हळूहळू त्याच्या अस्तित्वाने माझ्या घरातला शांततेला एक नवीन अर्थ प्राप्त झाला. आमच्यातील नाते हळूहळू घट्ट होऊ लागले, तेही नकळतपणे. एके दिवशी कामाच्या धावपळीमुळे माझे डोके खूप दुखत होते आणि मी थकले होते. मी सोफ्यावर डोळे मिटून पडले असताना त्याने हळूच माझ्या डोक्याला तेल लावायला सुरुवात केली. त्याचे लहान हात इतके कोमल आणि कुशलतेने माझ्या डोक्याची मालिश करत होते की मला खूप आराम मिळाला. त्या क्षणी मला जाणवले की त्याच्या या लहानशा स्पर्शात एक वेगळीच आपुलकी आणि काळजी होती, जी मला माझ्या नवऱ्याकडूनही इतक्या वर्षात मिळाली नव्हती. त्या क्षणापासून माझ्या मनात त्याच्याबद्दल एक विशेष आदर आणि प्रेम निर्माण झालं. काही दिवसांनी मला कमरेत असह्य चमक भरली. वेदनेने मी कणत होते. उठणेही अशक्य झाले होते. माझ्या भाच्याने ते पाहिले आणि तो लगेच माझ्या मदतीला धावला. त्याने मला आधार दिला आणि हळूवारपणे उठायला मदत केली. माझ्या वेदना पाहून त्यालाही वाईट वाटले असावे. इतकंच नाही तर त्याने माझ्या कपाटातून माझी साडी शोधली आणि मला तयार होण्यासही मदत केली. त्याचे हे वागणे पाहून मी थक्क झाले होते. एक लहान मुलगा जो माझ्यासाठी परका होता, तो इतका समजूतदार आणि काळजी घेणारा कसा असू शकतो, या विचाराने मी भारावून गेले. माझ्या मनात त्याच्याबद्दलची आपुलकी आणि प्रेम आणखी खोलवर रुजलं. मला वाटलं देवदूतच जणू माझ्या आयुष्यात आला आहे. तो इतका समजूतदार आणि काळजी घेणारा कसा असू शकतो, या विचाराने मी भारावून गेले. माझ्या मनात त्याच्याबद्दलची आपुलकी आणि प्रेम आणखी खोलवर रुजलं. मला वाटलं देवदूतच जणू माझ्या आयुष्यात आला आहे. पण या आनंदाच्या वातावरणातही एक दिवस एक धक्कादायक घटना घडली. माझी नणंद अचानक घरी आली. ती तिच्या मुलाशी म्हणजेच माझ्या भाच्याशी अगदी कठोरपणे बोलत होती. तिचे शब्द आणि आवाज इतकं भेदक होतं की मलाही ते सहन झालं नाही. माझा भाचा, जो आतापर्यंत माझ्यासाठी एक आधार बनला होता, तो रडू लागला. त्याला रडताना पाहून माझ्या काळजाला पीळ पडला. मला राहावले नाही. मी धावत गेले, त्याला जवळ घेतलं, मिठी मारली आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत धीर दिला. त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसताना माझ्या डोळ्यातही नकळत पाणी तरारले. मला जाणवले की या निरागस जीवाला माझ्या आधाराची, माझ्या प्रेमाची किती गरज आहे. आणि मग तो दिवस आला ज्याने माझ्या आयुष्याला पूर्णपणे हादरून टाकलं. मी त्याच्या कपड्यांची बॅग लावत असताना मला त्यात सॅनिटरी नॅपकिनचा एक पॅकेट दिसला. मी गोंधळले. हे काय? तो तर मुलगा आहे ना? माझ्या मनात हजारो
हजारो प्रश्न घोंगावत होते. माझी बुद्धी काम करेना. मी या विचारात असतानाच तो आंघोळीसाठी गेला. उत्सुकतेपोटी आणि मनातल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी मी नकळत त्याला पाहिले. जे दृश्य उत्सुकतेपोटी आणि मनातल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी मी नकळत त्याला पाहिले. जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या भाच्याचे शरीर एका मुलीसारखे होते. मला जबर धक्का बसला. माझ्या मनात गोंधळ, भीती आणि अविश्वासाची प्रचंड लाट उसळली. मी लगेचच घाबरून आणि गोंधळून माझ्या नवऱ्याकडे धावले. माझा श्वास कोंडला होता. माझ्या नवऱ्याने मला धीर दिला. त्याने मला शांतपणे बसवले आणि सत्य सांगितले. ती आपली भाची आहे, भाचा नाही. तो म्हणाला. त्याने सांगितले की ती जन्माने मुलगी आहे, पण त्याने सांगितले की ती जन्माने मुलगी आहे, पण तिच्या आईवडिलांनी तिला मुलगा म्हणून वाढवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना मुलगी नको होती. समाजाने तिला स्वीकारले नाही. तिच्यावर अन्याय केला. तिचे बालपण खूप वेदनामय आणि एकाकी गेले. तिने आपले खरे अस्तित्व लपवून जगावे लागले. या विचाराने माझ्या डोळ्यातून अश्रू थांबले नाही. मला तिची प्रचंड दया आली आणि माझ्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम, सहानुभूती आणि तिच्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मला वाटले, या निरागस जीवाला किती दुःख सोसावे लागले असेल. तिने कितीतरी संकटे झेलली असतील. त्या क्षणापासून मी व माझ्या नवऱ्याने मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आम्ही तिला तिच्या खऱ्या रूपात एक मुलगी म्हणून स्वीकारायचं ठरवलं. आम्ही तिला प्रेम दिलं, आधार दिला आणि तिला चांगले शिक्षण देण्याचे वचन दिले. तिच्या मनात वकील बनण्याचे स्वप्न होतं आणि आम्ही ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिनेही खूप मेहनत केली, रात्रंदिवस अभ्यास केला आणि तिचे असेच आमचे स्वप्न पूर्ण केले. ती आज एक यशस्वी वकील म्हणून समाजात मानाने जगत आहे. आमच्या या अनोख्या आणि भावनिक प्रवासाने आम्हाला एक मोठा धडा शिकवला. माणूस म्हणून आपण कुणाचाही द्वेष करू नये, कोणावरही अन्याय करू नये. समाजाने लादलेल्या रूढी, परंपरा, लिंगभेद आणि पूर्वग्रह दूषित विचार बाजूला ठेवून माणुसकी आणि प्रेम खूप मोठे असते हे आम्हाला समजले. प्रत्येकामध्ये काहीतरी खास कौशल्य किंवा क्षमता असते, जी ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे. कारण प्रेम, स्वीकार आणि माणुसकी हेच कोणत्याही नात्याचा खरा आधार असतो आणि याच मूल्यावर आधारित समाज खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. या घटनेने आमच्या आयुष्यात केवळ एक नवीन सदस्यच नाही, तर जगण्याचा एक नवा दृष्टिकोनही दिला होता. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा. आम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य की अयोग्य हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.